बाजूला तुम्ही बघू शकता खूप सारा कचरा आहे, कावळ्या आहेत आणि थोडंसं तुम्ही पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा बॅनर आहे। सम्यक समता संघ वास्तू हाईट यांनी हा बॅनर लावलेला आहे। ज्यांनी कोणी हा बॅनर लावला असेल तो त्वरित हा बॅनर काढून टाकावा। बीएमसी ला पण आम्ही सांगतो की हा बॅनर लवकरात लवकर या ठिकाणी हटवण्यात यावा। व्हिडिओ बनवण्याचं हेच कारण होतं की अशा प्रकार ठिकठिकाणी होत असतील, पण हा आमच्या नजरेमध्ये आला आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे, कोणत्याही महापुरुषाचे देवी देवतांचे फोटो असलेले बॅनर जर तुम्ही लावता तर त्याची काळजी घेणं गरजेचं आहे, त्याची साफसफाई ठेवणं गरजेचं आहे, त्यांचा अपमान होणार नाही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। आज आपण इकडे आलेलो प्रेमनगर मध्ये, प्रेमनगर मच्छी मार्केटच्या बाजूला म्हाडाचा जी 3 नंबर गेट आहे, म्हाडाच्या बिल्डिंग आहे 3 नंबर गेट आहे, त्या ठिकाणी काही असा प्रकार जो चुकीचा प्रकार आहे तो दाखवण्यासाठी आपण इकडे आलेलो आहोत। प्रकार काय आहे तो समजून घ्या। नमस्कार, मी विकास गायकवाड, तुम्ही पाहताय इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा। आज आपण म्हाडाचा जो 3 नंबर गेट आहे प्रेमनगर गोरेगाव, बरोबर आहे, या बाजूला तुम्ही बघू शकता खूप सारा कचरा आहे, कावळ्या आहेत आणि थोडंसं तुम्ही पुढे आलात तर या ठिकाणी एक बॅनर दिसतोय बघा। हा बॅनर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा बॅनर आहे। सम्यक समता संघ वास्तू हाईट यांनी हा बॅनर लावलेला आहे। बॅनरची अवस्था बघा, या बॅनरवरती कावळ्याने हागून किती घाण केले आणि कंटिन्यू कावळे हाकतायत आणि अशा प्रकारे हा बॅनर लावला। बॅनर लावण्यावरती प्रॉब्लेम नाही आहे, पण ज्यांनी बॅनर लावलाय त्यांनी त्या महापुरुषाची ह्याच्यामुळे विटंबना होते। आता हा बॅनरवरून समजते की कोणी जयभीमवालेच असणार आहेत, आपल्यापैकीच लोक आहेत, त्यांनी बॅनर लावलाय। पण हा बॅनर लावल्यानंतर त्याच्यावरती जे कावळे हागलेले आहेत त्यामुळे जो बाबासाहेबांचा अपमान होतोय, आपला अपमान होतोय। ज्यांनी संविधान लिहिलं, ज्यांच्या संविधानावरती आपण चाललोय, ज्यांच्या संविधानामुळे आपल्याला अधिकार मिळाले, त्या महापुरुषाच्या वर जर असे कावळे हागलेले वगैरे असा बॅनर जर असेल तर त्यामुळे त्यांचा अपमान तर होतच, त्याबरोबर आपल्या समाजाचा पण अपमान होतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे। ज्यांनी कोणी हा बॅनर लावला असेल तो त्वरित हा बॅनर काढून टाकावा। बीएमसी ला पण आम्ही सांगतो की हा बॅनर लवकरात लवकर या ठिकाणी हटवण्यात यावा। अशा प्रकारे कुठेही जर तुम्ही बाबासाहेबांच्या जयंतीच्या असो या कोणत्याही कार्यक्रमाचे बॅनर लावताना अशा प्रकारे जर कावळे हाकत असेल अशा ठिकाणी तुम्ही लावलात तर त्यामुळे महापुरुषांचा अपमान होतो। कोणत्याही महापुरुषाचा असा अपमान सहन केला जाणार नाही आणि अशा प्रकारे कुठेही घडले नाही पाहिजे। व्हिडिओ बनवण्याचं हेच कारण होतं की अशा प्रकार ठिकठिकाणी होत असतील, पण हा आमच्या नजरेमध्ये आला आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे, कोणत्याही महापुरुषाचे देवी देवतांचे फोटो असलेले बॅनर जर तुम्ही लावता तर त्याची काळजी घेणं गरजेचं आहे, त्याची साफसफाई ठेवणं गरजेचं आहे, त्यांचा अपमान होणार नाही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। ज्यांनी कोणी हा बॅनर लावला असेल त्याच्यापर्यंत पण हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि इतर लोकांपर्यंत पण हा व्हिडिओ गेला पाहिजे की अशा प्रकारे कोणत्याही महापुरुषाचा अपमान झाला नाही पाहिजे। तुम्हाला जर हा विषय बरोबर वाटला तर आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगू शकता याविषयी काय। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावर सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।